ऑरा म्हणजे आपलं एक्सटेन्शन, आपल्या बॉडीचं एक्सटेन्शन. आपल्या बॉडीपासून 4 इंच दूर जनरली एक नॉर्मल माणसाचा ऑरा असायलाच हवा. आता आपण इतका दूर बसलो, वी आर व्हेरी कम्फर्टेबल. मी थोडीशी जवळ आले तर 2 इंची लक्ष, ठीक आहे. मी आणखी जवळ आले तर तुला अनकम्फर्टेबल व्हायला लागेल. डिझीज म्हणजे काय? डिसईज. आय एम नॉट एट ईज, आय एम नॉट कम्फर्टेबल. माझ्या डिसईज आहे. लाईफ जर्नीमध्ये 2 जर्नीज आहेत. एक म्हणजे तुझ्या आत्म्याची जर्नी, लाईक द सोल जर्नी, आणि एक तुझ्या फिजिकल बॉडीची जर्नी. आणि भूत असं काही नाहीये. दे आर जस्ट, दे डोंट हॅव अ बॉडी आणि दे आर इन टू अ रेस्टिंग पिरियड. ते विचार करतात, अच्छा मी हे काम केलं का, एवढी एटिकेटी घेतली का, आता पुढे काय करू. तर फोटो रिडिंग केलं म्हणजे ठीक आहे, मला तुम्ही 10 मिनिटं वेळ द्या, मी सोलची जरा बोलून टाकतो. तर ती ह्यांना मारायची, घरातून बाहेरच हकलायची, त्यांना कामं करायला लावायची. दॅट वॉज व्हेरी फनी फॉर मी की हमको पोछा लगाने को बोलती है, हमको सारा काम करने को बोलती है, देखो मेरी बीवी इतनी बूढ़ी, उसको खाना बनाने, काहीतरी काही ऍडअप होत नव्हतं समहाव. सो सोलला आधीच कॉन्ट्रॅक्ट करून ठेवतो की मी खाली येईन आणि तू मला हेल्प करायचं, ही गोष्ट लर्न करायला. सो आय विल गिव्ह यू अ कॉन्ट्रॅक्ट ॲज अ सोल की खाली गेल्यावर या वयोगटात या वेळेला या परिस्थितीत तू माझा इन्सल्ट करायचा आणि मी शिकणार इन्सल्ट केल्यावर कसं वाटतं. नमस्कार, ओनली मानिनीमध्ये तुमच्या सगळ्या जणांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. कधी कधी आपण खूप छान मूडमध्ये असतो आणि कधी कधी आपल्याला अगदी नर्वसनेस येतो. एखादा दिवस खूप छान जातो आणि एखादा दिवस तेवढाच उदास जातो. यामागे अनेक कारणं जरी असली तरी याचं मुख्य कारण आहे तो तुमच्या भोवती असलेला ऑरा. आणि हा ऑरा असतो तरी काय, आणि हे ऑरा क्लिनिंग कसं करायचं, यातून आपण बाहेर कसं यायचं, आज माझ्याबरोबर याच विषयावरती गप्पा मारणार आहेत इन्फानाइट हिलिंगच्या संचालिका डॉक्टर अवनी राजाध्यक्ष. नमस्कार मॅम, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. आता अवनीचा परिचय खरं तर फक्त ती संचालिका आहे एवढं करून देणं म्हणजे थोडं अवघड आहे, पण तिच्या पुढे भरपूर डिग्री आहेत. याबद्दल ती स्वतःच सांगेल. अवनी तूच सांग. थँक्यू कविता, खूप गोड बोललीस माझ्याबद्दल. डॉक्टर इन ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन्स, मी MD केले ऑल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये आणि PhD सुद्धा आहे. एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे ज्याच्यामध्ये आय एम द यंगेस्ट टू नो मॅक्झिमम मोडॅलिटीज इन दिस फील्ड. ऑरा म्हणजे आपलं एक्सटेन्शन, आपल्या बॉडीचं एक्सटेन्शन. आपल्या बॉडीपासून 4 इंच दूर जनरली एक नॉर्मल माणसाचा ऑरा असायलाच हवा. ओके, एक नॉर्मल बेसिक 95% ऑफ पीपल त्यांचा ऑरा तेवढा असतो. प्रॉब्लेम काय होतो माहितीये, आपल्या रिलिजन मध्ये, ट्रेडिशन मध्ये आपण ते वारतो नाही, मीठ मोहरी, नजर काढतो. हो, नजर काढतो. दॅट इज ऍक्च्युअली ऑरा क्लेन्झिंग. ओके, बघायला गेलं तर ती जे मीठ असतं, द केमिकल कॉम्पोनंट इज सच की इट सोक्स ऑल द नेगेटिव्हिटी इन टू इट. आणि प्राणिक हिलिंग मध्ये सुद्धा ते किती यूज केलं जातं. आपण कोणी आजारी असलं तर मिठाच्या पाण्याने आपण पट्ट्या ठेवतो. तो मीठ खूप इम्पॉर्टंट आहे. ॲलम किंवा तुरटी तेवढी इम्पॉर्टंट आहे. तर आपल्या ट्रेडिशन मध्ये ते आहे. प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला ते माहीतच नाहीये, कारण आपल्या आईला ते माहित नव्हतं, तिच्या आईला ते माहिती नव्हतं, तिच्या आईला ते माहिती नव्हतं. तर मी म्हणते वी आर विक्टिम्स ऑफ विक्टिम्स हाफ द टाइम. आता क्लेन्झिंग हा दुसरा प्रकार झाला, पण शिल्डिंग इज समथिंग विच नो वन हॅज टॉट अस. सो इमॅजिन आपण एका बलून मध्ये बसलेलो आहोत, दॅट इज अवर ऑरा. व्हाईट कलरच्या बलून मध्ये बसलो, दॅट इज अवर ऑरा. पण तो ऑरा शिल्डेडच नाहीये. तो शिल्डेड नसल्यामुळे खूप सारे इश्यूज होतात. तुझं आणि माझं और एक इंटरॅक्शन होतं. तू आता एक शब्द वापरला, शिल्ड, म्हणजे ढाल असते ती आपल्या भोवतीची, म्हणजे तो आपलं सुरक्षा कवच असतं. कवच, प्रोटेक्शन, करेक्ट. आता आपण इतका दूर बसलो, वी आर व्हेरी कम्फर्टेबल. मी थोडीशी जवळ आली तर तू म्हणशील अच्छा ठीक आहे, मी आणखी जवळ आले तर तुला अनकम्फर्टेबल व्हायला लागेल. दॅट इज युअर ऑरा. ऑरा जर आपल्याला मापायचा असेल तर आपण असा मापू शकतो की एखादा माणूस दूर जरी असेल तरी आपण खूप अनकम्फर्टेबल होतो. का माहिती नाही. म्हणजे बसमध्ये पण जाताना जर सगळ्या खिडक्यांमध्ये कोणी ना कोणी बसलं असेल आणि तुमच्याकडे ऑप्शन नाही, तुम्हाला कोणाच्या तरी बाजूला जाऊन बसायचं असेल, आपण एखाद्या व्यक्तीलाच का चूज करतो? म्हणजे आपण अनकम्फर्टेबल होतो, कम्फर्टेबल होतो किंवा अनकम्फर्टेबल होतो. बाकीच्या लोकांबरोबर आपल्याला तो कम्फर्ट मिळत नाही, त्या माणसाबरोबर आपल्याला तो कम्फर्ट मिळतो. सो इन फिजिक्स, इन मेटाफिजिक्स, इट इज नोन एज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. हा माझ्या PhDचा विषय सुद्धा होता. सो वी नो अबाउट इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स, द रॅडिकल पोर्शन. ना गमतीची गोष्ट काय माहितीये कविता, आपला ऑरा आणि दुसऱ्या कोणाचा तरी ऑरा डिफरंट काय असतं? आपली थॉट प्रोसेस. आज मी जो विचार करतेय की वाव, आय एम सो ब्युटिफुल,
आता माझ्या थॉट प्रोसेसमध्ये गेला, तो माझ्या सेल्युलर स्ट्रक्चरमध्ये गेला आणि सेल्युलर स्ट्रक्चर कडून ऍटमॉस्फिअर मध्ये गेला. ऍटमॉस्फिअर कडून मी तुझ्याबरोबर इंटरॅक्ट झाले आणि मग तुला आपसूक मी ब्युटिफुल वाटायला लागले, कारण माझ्या थॉट मधनं हा सगळा प्रोसेस इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड मधनं गेलाय. तू पण त्याचे एक रॅडिकल बनलीस अँड यू विल रिफ्लेक्ट मी अँड यू विल टेल यू लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. म्हणजे थोडक्यामध्ये आपण जो विचार करतो, आपण जसं म्हणतोय की आपण जो विचार करतो त्या गोष्टी आपल्याबरोबर घडत असतात, हा त्यातलाच प्रकार आहे. आपली बॉडी आपल्या विचारांसाठी प्लॅटफॉर्म आहे ना. तुझी बॉडी आणि माझी बॉडी डिफरंट कशी, सिस्टम आणि मॅनेजमेंट तर सेम आहे. डिफरन्स काय आहे? डिझीजेस काय होतात? डिझीज म्हणजे काय? डिसईज. आय एम नॉट एट इज, आय एम नॉट कम्फर्टेबल, माझ्या डिसईज आहे. तो डिसईज का येतो? डिसईज थॉट मध्ये पहिल्यांदा येतो, मग तो सेल्युलर स्ट्रक्चर मध्ये जातो, मग तो ऑरामध्ये जातो आणि तो प्लॅटफॉर्म दाखवायला 6 महिने तरी घेतो. म्हणजे तुला बेसिक मलेरिया हा जरी मुद्दा मेडिकल गोष्ट बाजूला ठेव, पण मलेरिया अट्रॅक्ट करण्यासाठी तशी थॉट प्रोसेस असणार तुझ्यामध्ये. मग ती सेल्युलर स्ट्रक्चर मध्ये जाणार, मग ती ऑरामध्ये जाणार, मग ऑरा ते मच्छर अट्रॅक्ट करणार. म्हणजे नाही, आता हे तू सांगतेस थोडंसं खूप असं वेगळं आणि रंजक होत चाललंय की आपल्याला होणारे जे आजार असतात, एखाद्या व्यक्तीला आजार होतात, पण त्या आजारामागे सुद्धा हे कारण असू शकतं. ॲब्सोल्युटली. इज अ व्हेरी फेमस बुक बाय लुई एल हे, यू कॅन हील युअर बॉडी. ते प्लीज सगळ्यांनी वाचा, मी सगळ्यांना रेकमेंड करते. त्याच्यात एक टेबलच दिलाय तिने, राईट. इट स्टार्ट्स विथ ऍप्सिस अँड इट एंड्स विथ यीस्ट इन्फेक्शन्स. तर त्याचं इमोशनल कारण काय आणि ते कसं सुधारायचं, अशी तिची ॲफर्मेशन थेरपी आहे, जी आपण सुद्धा वापरतो. म्हणजे अगं ऍक्सिडेंट सुद्धा आधी डोक्यामध्ये आपण निर्माण करतो आणि मुलं असतील तर ते पेरेंट्सना मिरर करतात. सो साध्या साध्या गोष्टी, आता फॉर एक्झाम्पल नाकाला लागलाय माझ्या, ठीक आहे, आपण बोलताना पण बोलतो ना की तुझं नाक कापलंस. सो नाकाशी रिलेटेड इमोशन कुठलं आहे? बरोबर आहे. नाकाशी इमोशन्स म्हणजे तुझ्या डोक्यात असेल ते विचार. मेरी नाक कट गई, बरोबर आहे. वो तो इज्जत की बात हो गई ना. असं जर कुठे तुझ्या इगोवर आलं, प्राईडवर आलं, तुला कुठेतरी नाकावर पिंपलच येणार, नाकच तुटणार, फुटणार, काहीतरी होणार. पण हे कोणा बाबतीत होतं? जी व्यक्ती बोलते त्याला होतं, विचार करते त्याच्या बाबतीत होऊ शकतो, राईट. दॅट कॅन हॅपन. किंवा हेडेक फॉर एक्झाम्पल, म्हणतो तू डोक्यात जाऊ नकोस. अच्छा, म्हणतो की ओके ओके. म्हणजे हे आता कॉमन झालं यार, डोक्यात गेला किंवा डोक्यात जाते, हे जे फार कॉमन वर्ड आहे, त्याच्याने सुद्धा तुमची डोकेदुखी होते. ऍब्सोल्युटली. यू आर टेकिंग स्ट्रेस. लाईफ मध्ये चॉईस सगळ्यांना असतो. बरोबर आहे. ही गोष्ट करायची का नाही हा चॉईस असतो. मला ह्याच्याशी लग्न करावं लागलं असं नाही, तुझ्याकडे चॉईस होता. यू कुड हॅव स्टूड अप फॉर युअरसेल्फ फॉट. तू तो चॉईस घेतला नाही. पण हे ऑरामधून, आता जसं तू सांगते जाऊनी की ऑरामधून या गोष्टी खूप म्हणजे डिलीट पण तुम्ही करू शकता. ऍब्सोल्युटली करू शकतो, ऍब्सोल्युटली. सो एक तर रिव्हर्स सायकोलॉजी युज करायची, नाहीतर थॉट बदलायचे आणि ऑरा चेंज. जसं तू सांगितलं की ऑरा म्हणजे हा थॉट प्रोसेसनुसार आपला ऑरा होतो, पण आपला ऑरा खराब झालाय म्हणजे आपण अगदी थट्टामस्करीमध्ये या गोष्टी घेतोय, बऱ्याच वेळा ह्याच्यामध्ये खूप सिरियसनेस येते. ऑरा खराब झालाय, खूप स्ट्रेस वाढलाय. हा स्ट्रेस कधी जेन्युइन असतो, कधी ऑफिसमधला असतो, कधी घरात असतो, प्रोफेशनल पर्सनल काही असू शकतो. अशा वेळी मग हा ऑरा क्लीन करण्यासाठी काय करायला हवं? एक तर सिम्पटम्स सिम्पल आहेत. ड्रेन्ड वाटणं, ओके, खूप ऊर्जा, सफोकेशन वाटणं, असं वाटणं काही करू नये. आणि आपल्याला कळतं की दिस इज नॉट मी, म्हणजे की मी नेहमी अशी नसते. काय झालं, जनरली लग्न वगैरे अशा कुठल्या तरी संस्कारातून आपण आलात किंवा आता कुठल्या लग्नाला जाऊन आलात किंवा बारशाला जाऊन आलात, मुंजीला जाऊन आलात, खूप माणसं एकत्र भेटली, खूप इंटरॅक्शन झालं, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच घरी आल्यावर वाटतं ना की जरा पडावं, आता नको वाटतंय जरा काही, मी आता स्वयंपाक पण करणार नाहीये. सो दॅट इज द फर्स्ट सिम्पटम की तुमचा ऑरा ड्रेन झालेला आहे. पण हा ऑरा कशाने ड्रेन झाला असेल? मग खूप लोकांची इंटरॅक्शन, म्हणजे वेगवेगळ्या ऑरावाली त्या व्यक्ती ज्या तुमच्याबरोबर इंटरॅक्ट करतात त्यांचा ऑरा तुमच्यावरती इम्पॅक्ट करतो. ऍब्सोल्युटली करतो ना, बिकॉज इंटरॅक्ट म्हणजे इंटरसेक्शन. इमॅजिन बलून, तुझा एक वेगळा बलून आहे, माझा एक वेगळा बलून आहे, आता आपण इंटरॅक्ट करतोय, आपले 2 बलून्स इंटरसेक्ट करतायत, बरोबर आहे, 2 सर्कल्स इंटरसेक्ट करतायत, तर मध्ये जे बनतो दॅट इज नोन एज अ रॅपो. खरं तर तो तुझा माझा ऑरा इंटरॅक्ट झाल्यावर मला कम्फर्टेबल वाटलं तर तो इंटरसेक्शन पॉइंट इज अ गुड रॅपो, वर इट इज अ बॅड रॅपो. आता तू क्राऊड मध्ये जाशील
आणि असं नाहीये की तू कुठल्या तरी मर्तकेलाच गेलीयस, तिकडेच काहीतरी पिक करणार, असं काही नाहीये. लग्नात पण, खूप मंदिरात पण, जिथे खूप फंक्शन्स असतात तिथे सुद्धा क्राऊडेड याच्यामध्ये सगळ्यांचं काही म्हणणं बरं नसतं, सगळ्यांची काही मनस्थिती चांगली नसते. चार चौघींमध्ये जाऊन आपण जेव्हा येतो आणि मग काहीतरी तक्रारीच होतं, कुरबुर होतं, डल वाटतं, जसं तू म्हणते ड्रेन वाटतं, आणि बायकांच्या तोंडातून पटकन येतं मला बहुतेक नजर लागली. म्हणजे हे खरंच आहे. खरंय. माझ्याकडे खूप ऍक्टर्स येतात, मेजरली याच गोष्टीसाठी येतात की मला नजर लागली. खूप साऱ्या ऍक्टर ऍक्ट्रेसेसच्या पायात आपण काळा धागा बघत असू, किंवा ते बरंच काही टर्मोलिन वगैरे हल्ली तर घालतातच, पण त्यांना लागते, आपल्याला लागते नजर. आणि मी ह्याला वाईट किंवा चांगल्या दृष्टीने बघत नाही. पर्सनली मी असं म्हणते, जर माझ्या बिलीफ सिस्टम मध्ये आहे की मला नजर लागते, मी ते अफर्म करते, मी रोज तेच म्हणते, मी रोज तोच विचार करते, माझ्या आईने तोच विचार केला, आजीने पण तो ना, मास एनर्जी निर्माण झाली. आता ते माझ्या बिलीफ सिस्टम मध्ये रूट झालेलं आहे. आता खुडूक जरी झालं ना तरी पण लागणारच आहे, कारण सॉफ्टवेअर मध्ये गेलंय ते माझ्या. तू ऑराच तसाच होता, ते क्रिएट करून घेतलेला आहे. युअर बिलीफ सिस्टम इज युअर सॉफ्टवेअर. आता मगाशीच आपण डिस्कस करत होतो लँग्वेज बाबतीत, की मला जरा पण कोणी चुकीचं इंग्लिश किंवा मराठी किंवा हिंदी बोललं की मला जरा त्रास होतो. तर ही माझी बिलीफ सिस्टम झाली. ही करेक्ट आहे का चुकीची हा मुद्दा नाहीये, लोकांनी प्रमाण भाषा बोलावी का चांगली भाषा पण ही माझी बिलीफ सिस्टम झाली. आता ही चूक किंवा बरोबर नंतरची गोष्ट आहे, पण मला त्रास तर होतोय, मग आता ही माझी चूक आहे. तसंच नजर लागण्याची बिलीफ सिस्टम माझ्यात असेल तर मला लागणारच आहे. ज्यांच्या ती बिलीफ सिस्टम नसते तर पण मला असं विचारायचंय की समजा आपण खूप छान मनाचे आहोत, अगदी स्वच्छंदी मनाचे आहोत, सगळ्यांबद्दल चांगला विचार करतोय, आणि तरी सुद्धा आपल्याला नजर लागते. पण जो नजर लावतो, जो आपल्याबद्दल वाईट विचार करतो, त्यालाच काही त्याची शिक्षा मिळत नाही का? अरे बापरे, ह्याच्यात 3 वेगवेगळे मुद्दे विचारलेस तुम्हाला. एक म्हणजेच मी खूप चांगला विचार करते, इकडेच क्वेश्चन मार्क आहे. चांगला विचार म्हणजे काय, या विषयावर आपल्याला वेगळा एपिसोड करायला हवा. तर चांगलं आणि सत्य हे खूप रिलेटिव्ह आहे, की मी लोकांचा चांगला विचार करते, मी कोणाला चॅरिटी करते, मी कोणाला खायला देते, कोणाला आलं चहा विचारते, आणि मी चांगला विचार. नाव अबाउट दिस वील हॅव टू टॉक लेटर. दिस इज वन थिंग. दुसरं, त्याला माहिती तरी आहे का की त्यांनी नजर लावली. बऱ्याचदा तू किती लोकांना नजर लावली असेल, यू नेव्हर नो. आणि ते इंटेन्शनली असेलच असं नाहीये. एकदम पटकन आपण, अरे कुर्ता छान आहे तुझा, पटकन स्पॉन्टेनियसली एखादी गोष्ट, आणि जाता जाता तिला इकडे लागलं आणि तो फाटला, मग आता काय करायचं, तुला शिक्षा द्यायची का? तर असं नसतं. इट इज अ व्हेरी, हा युनिव्हर्सचा जो गेम आहे ना तो खूप कॉम्प्लिकेटेड आहे रिअली, तसं बघायला गेलं तर. आणि खूप रिलेटिव्ह आहे. ह्याच्यामध्ये कर्माचा खूप मोठा भाग आहे, पास्ट लाईफचा खूप मोठा भाग आहे. हे सगळे प्लस मायनस जेव्हा आम्ही एक केस स्टडी मध्ये घेतो तेव्हा मला कळतं की ऍक्च्युअली प्रॉब्लेम कुठे झालाय, तर कशाला कोणी पनिशमेंट. तू सुरुवातीला म्हणालीस की ज्या व्यक्ती खूप धार्मिक असतात, म्हणजे धार्मिक किंवा आचरण करत असतात, आचरण पण विचारांमध्ये पण आणि आचरणातही त्या धार्मिक असतात, त्यांचा ऑरा खूप अफाट असतो, पॉझिटिव्ह असतो. मग अशा व्यक्तींच्या सानिध्यात राहिल्याने सुद्धा आपल्यावरती त्याचा काही परिणाम होतो? हो, बट तू ते जे बोलतायत ते कसं घेतेस याचा कोणाला कंट्रोल आहे. आता मी जे काय आहे, माझ्या सानिध्यात एवढे सगळे लोक आहेत, माझे स्टुडंट्स आहेत, त्यांनी खरं तर मला असं वाटतं त्यांनी फायदा घ्यावा. मी कशी मोटिवेशनल आहे आणि मी कशी पॉझिटिव्ह आहे आणि मी कशी चांगलं बोलते, पण सगळे घेतातच का? नाही. आपल्या आकलन शक्तीवर, आपल्या परसेप्शनवर, आपल्या चॉईसवर सगळं अवलंबून असतं. मला गुरु भेटला, मी गेले, रोज आपली पूजाच करते, त्यांची रोज पूजाच करते, आणि काय होणार आहे? आपण म्हणजे एखाद्या मोठ्या व्यक्तीचं खूप म्हणजे ऐकत असतो, सत्संग जात असतात. आता बऱ्याच ठिकाणी प्रवचन वगैरे केलं जातं, त्या प्रवचनाला बरेच जण जातात, आवर्जून जातात, काही ऑनलाईन देखील त्याचं म्हणजे अगदी त्या प्रवचन ऐकत असतात. तर हे बघून असं आपल्याला वाटतं की बापरे किती भक्ती आहे वगैरे असं, पण प्रत्यक्षात बऱ्याच वेळा अशा व्यक्तीनं दुसऱ्यांबद्दल वाईट विचार पण मनात आणत असतात. म्हणजे हे जे आहे ना, मग ह्यांच्याभोवती नक्की ऑरा कुठला तयार होतो? मी चांगली आहे का, मी कोणाकडे जाते का, मी प्रवचन करते का, मी कुठल्या गुरुला फॉलो करते, याचा तुमच्या विचारसरणीवरती काय परिणाम आहे हे खूप महत्वाचं. गुरु तो द्यायलाच बसलाय, मी द्यायलाच बसले, तू घेऊ शकतेस का? तुझी ती नियत आहे का, तुझी ती नानत आहे का? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. एक्सला परत कसं आणू, मी काय वशीकरण एक्सपर्ट आहे का? प्रार्थना करताना पण अशी प्रार्थना करतात, माझ्या धीराचं बाबा तो निघून जाऊ दे, त्याचं वाईट, ही माझी प्रार्थना आहे, ही प्रार्थना आहे. पण अशी प्रार्थना केल्याने कोणाचं नुकसान होतं जास्त? सी,
न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन, व्हॉट एव्हर इज गिव्हन कम्स बॅक इन टू द सेम मॅग्निट्यूड. बरोबर आहे. ही प्रार्थना तुझ्याही बाबतीत लागू पडते. तू ते देते ते रिपल होणारच. बरोबर आहे. युनिव्हर्स लॉज वरतीच चालतं. निसर्गाचे नियम आहेत, ते तुम्ही मोडलात तर यू आर इन अ पिटफॉल. म्हणजे तुम्ही जे पेराल तेच उगवतो, हे जे म्हणतो अगदी ते परफेक्ट तिथे लागू आहे. मला एक प्रश्न विचारता आहे, ईर्ष्या फार कॉमन आहे. ईर्ष्या ही भावना म्हणजे साधारणपणे माणसामध्ये या भावना असतातच. ईर्ष्या असते, एखाद्याचं यश एखाद्याच्या दृष्टीने म्हणजे त्याला ते बोचत असतं की हा कसा. दोन व्यक्ती असतात अगदी एका घरामध्ये सुद्धा, एकाचा खूप उत्कर्ष होत असतो तर एक बिचारा मागेच राहतो असं. तर अशा वेळी म्हणजे आपल्या मनात त्याच्याबद्दल काही वाईट भावना नसेल पण तरी सुद्धा तो ऑरा टच होतो. हो, ऑरा डेफिनेटली टच होतं. बट जसं मी म्हटलं, ऑरा इज द लास्ट स्टेज. फर्स्ट स्टेज इज युअर थॉट पासून तुमची ती प्रोसेस होते. प्रोसेस ऑरा तर लास्ट स्टेजला येतोय ना. सो मी आता माझ्या घरात माझा भाऊ खूप छान आहे, छान कमवतोय, चांगला पैसा आहे, XYZ. मी त्याच्याबरोबर रोज राहते, ठीक आहे, पण मी त्यातून घेते काय? मी स्वतः काय करते पैसे कमवायला? बरोबर. मी स्वतः काय करते माझ्या करिअरसाठी? मी स्वतः काय करते माझ्या हेल्थसाठी? तो आता जिमला जातो आणि मस्त हे करतो, मी करते का? मी योगा तरी करते. बरोबर. सो नुसतं सानिध्यात राहून काय होणार आहे? आणि अगेन आय फील की प्रत्येकाची ना लाईफ जर्नी खूप वेगळी असते. लाईफ जर्नीमध्ये 2 जर्नीज येतात. एक म्हणजे तुझ्या आत्म्याची जर्नी, लाईक द सोल जर्नी, आणि एक तुझ्या फिजिकल बॉडीची जर्नी, म्हणजे बॉडीची जर्नी, जे काय माझं हेल्थ ना एक्स ना वाय ना झी होणार आहे ते, आणि एक माझ्या सोलला काय हवंय ते. तर माझा जो भाऊ आहे त्याची जर्नी वेगळी आहे, माझी जर्नी वेगळी आहे. मी जो जन्म घेतलाय ते माझ्या पूर्वजन्माच्या सगळ्या हिशोबामुळे हा जन्म घेतलेला आहे. मला उपभोग पण मिळणार आहे, मला भोगही मिळणार आहे. त्याला उपभोग पण मिळणार आहे, भोगही मिळणार आहे. सो आय ऑलवेज से की कोणाबद्दल इन्फ्लुएन्स एवढे होऊ नका की यू सिंक इन दॅट पर्सन, लाईक आयुष्यपत अमिताभ बच्चन. काय माहित तुम्हाला त्यांच्या लाईफ मध्ये काय झालं. अवनी, आता आपण प्रवाहात चाललोय औराच्या. खूप छान आपल्या गप्पा रंगल्यात. मगाशी आपण बोलताना एक विषय निघाला, निगेटिव्ह एनर्जी आणि पॉझिटिव्ह एनर्जीचा. ऑरा केव्हा बिघडतो? जेव्हा निगेटिव्ह थॉट्स तुमच्या स्वतःमध्ये यायला लागतात किंवा समोरच्याचे निगेटिव्ह थॉट्स तुमच्यावरती आढळायला लागतात, त्यावेळी तुम्हाला या सगळ्या गोष्टी जाणवायला लागतात. निगेटिव्ह एनर्जी असतेच. पण आता आपण जसं मगाशी गप्पा मारताना एक विषय निघाला की तुझ्याकडे अशा काही केसेस पण येतात की ज्या ऑरा क्लिनिंगच्या केसेस आहेत, पण त्याच्यामध्ये पॅरानॉर्मल पण काही गोष्टी इन्क्लूड आहेत. ते म्हणजे नक्की काय, त्याबद्दल काय, अशी एखादी केस आम्हाला जरा सांगशील का? ओके, आधी मी हा जरा कॉन्सेप्ट समजावते की आपल्या अख्ख्या निसर्गात, अख्ख्या ब्रह्मांडाचे 7 स्टेजेस आहेत, ठीक आहे. त्यातल्या 3ऱ्या स्टेटवरती आपण राहतो, आपण 3rd डायमेन्शनला राहतो. आणि जेव्हा आपण बॉडी सोडतो तेव्हा आपण इतर डायमेन्शन्स मध्ये जातो. म्हणजे डायमेन्शन म्हणजे व्हायब्रेटिव्ह स्पेस. म्हणजे मी सपोज 100 ते 1000 मध्येच व्हायब्रेट करू शकते, दुसऱ्या रेलला मी 1000 ते 2000 मध्ये व्हायब्रेट करू शकते. इट्स जस्ट अ व्हायब्रेशनल एनर्जी, ठीक आहे. माझी बॉडी सोडल्यावर माझ्या सोलची व्हायब्रेशन वेगळी आहे, ती कशाला 3rd डायमेन्शनला राहील? मग सोल जातं आपल्या त्याच्या व्हायब्रेशनला, कधी 4th डायमेन्शनला जातं, कधी 5th डायमेन्शनला जातं. सो दॅट इज एनर्जी. आपण ऊर्जा या दृष्टीनेच बघूया त्या गोष्टीकडे, ठीक आहे. तर जसा माझा सोल आहे, त्या सोलला खूप 80 असेल तर त्या सोलला खूप वजन असतं, मग ते 4th डायमेन्शनला जातं. जो एकदम लाईट असतो, जो खूप चांगले व्हॉट एव्हर त्याच्या चांगली कामं करतो नाही, त्याचे सगळे भोग आणि उपभोग पूर्ण करतो, तो खूप लाईट होतो. तो सोल मग आणखी वर जातो, वरच्या डायमेन्शनला, सरांवरती जातो. सो लुकिंग वेन आय नो दिस कॉन्सेप्ट ना, मला हे विचित्र वाटत नाही की मी भूतांशी बोलतेय का मी कुठल्या तरी वेगळ्या स्तराच्या एंजलशी बोलतेय. लोकांना ते खूप मेस्मरायझिंग वाटतं. मी तर फोनमध्ये एंजलचे फोटो वगैरे काढते, मी तुला दाखवेन डेफिनेटली. नेकेड कॅमेराने आपण एंजलचे फोटो काढतो, एंजलशी बोलतो, जसं एंजलशी बोलतो तसं ह्यांच्याशी बोलतो. आणि भूत असं काही नाहीये, दे डोंट हॅव अ बॉडी आणि दे आर इन टू अ रेस्टिंग पिरियड. ते विचार करतात, अच्छा मी हे काम केलं का, एवढी एटिकेटी घेतली का, आता पुढे काय करू. तो जो, आणि तिथे स्थळ आणि काळ खूप वेगळा आहे, आपला काळ खूप वेगळा आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे एक्सपिरियन्सेस आहेत आपल्याला वियर्ड वाटतात अचानक, आणि म्हणून आपण घाबरतो. कारण अनकम्फर्ट किंवा अननोन गोष्टीची आपल्याला भीती असते, सोलची कधीच भीती नसते. आपल्याला अननोन काहीतरी पडलं त्याची भीती, हे कसं झालं, अननोन गोष्टीची नेहमी भीती वाटते. भीती कधीही, जर तो अशा मूर्तीत तुझ्याकडे आला आणि बोलला की बाई हे माझ्याशी करतो, तुला भीती वाटेल नाही, बिकॉज दिस इज नोन. दॅट टाइम इट इज अननोन, म्हणून भीती वाटते. पण तो इनविजिबल आहे, काहीतरी पाडतोय, करतोय, कुठून तरी काहीतरी आवाजच येत आहेत ना,
अननोनचीच भीती वाटते. विचार करतो कधी, पण कधीही त्या प्रेतात्म्यांची आपल्याला भीती वाटत नाही. मला जरा तो एक किस्सा, मला वाटतं आपण मगाशी अर्धवट राहिला आपला, एक केस होती तुझ्याकडे. तू कसं म्हणजे त्या तरुणीला तू पॅरानॉर्मल म्हणजे थोडक्यात तिला झपाटलेलं होतं आणि अवनीने तिला पुन्हा तिला एक रिलाईफ दिलेलं आहे, तिचा पुनर्जन्मच तिने केलेला आहे. त्याबद्दल जरा थोडं सांगशील का? एक खूप इंटरेस्टिंग केस आली होती माझ्याकडे. कधी कधी तर मला असं वाटतं हाच कॉन्टेंट आहे आणि ह्याच्यावर फिल्म वगैरे बनवावी अशी ती केस होती बेसिकली. तर एक सासू सासरे असे आले होते आणि ते त्यांच्या सुनेबद्दल मला सांगत होते की अहमदाबादचे होते की बेन काही करो नये, माझी जी सून आहे ती झपाटलंय तिला, माताजी आवी गई माताजी आवी गई ते लोक बोलतात. तर ते तुम्ही मला हेल्प करा वगैरे असं सगळं. म्हटलं ठीक आहे, फोटो दाखवा. मी फोटो रिडिंग पण करते, नुसतं फोटो बघून पण आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात. मी शिकवते सुद्धा. इट्स व्हेरी इझी खरं. तर फोटो रिडिंग केलं. म्हटलं ठीक आहे, मला तुम्ही 10 मिनिटं वेळ द्या, मी ह्या सोलची जरा बोलून बघते. तर ती ह्यांना मारायची, ती सून घरातून बाहेरच हाकलायची, त्यांना कामं करायला लावायची. दॅट वॉज व्हेरी फनी फॉर मी की हमको पोछा लगाने को बोलती है, हमको सारा काम करने को बोलती है, अभी देखो मेरी बीवी इतनी बूढ़ी, उसको खाना बनाना. म्हटलं काहीतरी काही ऍडअप होत नव्हतं समहाव. सो आमच्याकडे एक वे आहे, आपण जिवंत माणसाच्याही सोलशी बोलू शकतो. सोल इज सोल, सोल इज एनर्जी. तो मेलेला असो का जिवंत असो. मी म्हटलं बघूया या सोलला विचारूया की बाबा काय तुझं म्हणणं आहे. त्याला आपण सोल टॉक म्हणतो. तो पण एक छान मस्त प्रकार आहे, सोपा प्रकार आहे, विदाउट एनी साईड इफेक्टचा प्रकार आहे आणि जिवंत माणसाच्या सोलशी आपण बोलतोय. जेव्हा मी त्या सोलशी बोलले तेव्हा तिने सांगितलं की माझ्या सोलमध्ये आणखी एक सोल आहे, म्हणजे माझ्या बॉडीमध्ये जो सोल आहे त्याच्या बरोबर आणखी एक सोल आहे आणि तो सोल हे सगळं करवतोय. तर मी म्हटलं कोणाचा सोल आहे? तर म्हणे सासूचा. म्हटलं सासू तर इकडेच आहे, काय हा काय गौड बंगाल आहे. मग मी आले आणि म्हटलं ती असं असं बोलते. बरं काय आहे ना, कधी कधी मला पण डाऊट होतोय की मी नीट कधी माझ्या माइंडच नाही ना बोलवते वगैरे, हे सगळे डाऊट आम्ही हिलर्स वी गो थ्रू ऑल दॅट. बट माझा एक रूल आहे, समोरचं जे सांगते ते समोर दुसरीकडे जाऊन सांगायचं आणि ते व्हॅलिडेट करून बघायचं. सो आय वेंट अँड आय व्हॅलिडेटेड. मग ती म्हणाली हाँ एक्चुअली मैं सगी सास नहीं हूँ, पहले वो इनकी शादी हुई थी, वो गुजर गई, उसके बाद मैं सावत्र सासू. ती तिची बहीणच होती, जी ओरिजिनल सासू होती तिची बहीण. तो कुछ है. मग म्हटलं बरं ठीक आहे, मी करते जे काय करायचं. मग परत रात्री मी त्या सोलशी, आम्ही त्याला सोल काउन्सिलिंग म्हणतो, लाईक राईट ना जसं आपण काउन्सिलिंग करू शकतो तसं सोलशी आम्ही लिटरली लाईक अ फ्रेंड आम्ही बोलतो की तुला काय हवंय, काय म्हणलंय तुझं, टेल मी. तर ती म्हणाली की ती सासू म्हणाली की जेव्हा मी हयातीत होते तेव्हा ह्या सासऱ्याने म्हणजे माझ्या नवऱ्याने मला प्रचंड त्रास दिलेला आहे. सगळी घरातली कामं करायला लावली आहे, माझ्या हेल्थकडे काळजी दिली नाही, माझ्यावरती खूप अत्याचार केले आहेत, मारलंय, हाणलंय. आणि नंतर जेव्हा ही माझी बहीण आली त्यांच्या आयुष्यात तेव्हा दोघांनी कट कारस्थान करून माझा खून केला. खून तर केला, ते तर सगळं झालंच. ते पण आय वॉज लाईक मला तर शांती तर मिळालेलीच नाहीये. पण जेव्हा माझी सून आली म्हणजे तिच्या मुलाशी लग्न, माझ्या मुलाची जेव्हा बायको आली तिच्याबरोबर हे दोघं मिळून जेव्हा हे अत्याचार करायला लागले तेव्हा मला राहवेना. आणि ती सून पण अशी नाईब होती, एकदम क्यूटसी, अडोरेबल, कधी स्टँडअप नाही करणार, अच्छा जे काय. मग तिचं बीपी लो व्हायला लागलं, चक्कर येऊन ती पडायला लागली, आता मरेल का काय अशा अवस्थेत आली. ती म्हणाली मग मी तिच्या शरीरात प्रवेश केला आणि ह्या लोकांनी जे काय कलई केली त्याला की मी सगळं त्यांच्याकडून करून घेते. मग मला ती लिंक लागली की पोछा करवातीये, काम करवातीये. ती तिची पहिली तिची सासू होती तीच या दोघांकडे सगळं काम करून घेते, सगळं काम करून. पण मग तू काय केलंस मग त्या केसमध्ये? तिला परत पाठवलंस? नाही, या केसमध्ये मी सांगितलं की हे आहे, त्यांनी पण मान्य केलं. आणि म्हटलं मला सुनेशी बोलायचं. मग मी त्या सुनेशी बोलले आणि मी तिला सांगितलं हे बघ एव्हरी टाइम तुला परकीय कोणीतरी लागणार आहे असं होणार नाही, यू शुड स्टँड अप फॉर युअर सेल्फ. तर मी त्या सुनेचं काउन्सिलिंग केलं. म्हटलं तुझ्या त्या सासूला पण मुक्ती हवी आहे, तिला मुक्ती नाही मिळू शकत कारण ती तुझ्या काळजीने तुझ्यासाठी म्हणून काम करते. किती वर्ष चालणार, ते किती दिवस चालणार. यू स्टँड अप फॉर युअर सेल्फ, यू टेल युअर हजबंड और यू टेल की नाही हे मला नाही होणार आहे, मी हे नाही करत. सो इव्हेंच्युअली त्या सुनेचं काउन्सिलिंग, मग त्या फॅमिलीचं काउन्सिलिंग आणि लकीली आय कुड बिल्ड दॅट रॅपो
विथ ईच अदर. ह्यांना पण मी समजावलं पाप काय पुण्य काय हे काय ते काय, म्हणजे पुन्हा सगळं छान सेटल झालं. म्हणजे आय कुड डू दॅट. बट सी नुसतं काहीतरी काढणं भूत प्रेत हा मुद्दा नसतो. काउन्सिलिंग हा खूप मोठा प्रकार आहे याच्यामध्ये. एखाद्याची सायकोलॉजी समजणं. आता मी इथे त्या सासू सासऱ्याला पण जज नाही केलं की ह्यांनी असं का केलं, हिचे पण काहीतरी कर्म असणार. सो यू नेव्हर जज. सो लकीली ह्या सगळ्या अवेअरनेस नंतर ना मी जज करणंच बंद केलंय की अरे अरे हिच्या बरोबर असं झालं. मला कधीच वाटत नाही ते हिचे काहीतरी कर्म आहे. व्हेरी गुड, तू देऊन टाकलेस, मी असंच बोलते. आणि खूप खूप चांगली माहिती देतेस, खूप छान बोलतेस. एक प्रश्न आला आता माझ्याकडे, आपण दोघी बोलतोय की आपल्या आयुष्यात माणसं का येतात आणि का जातात. आता ह्याच्यामध्ये काही जणांनी विचारले की ब्रेकअप होतो अचानक, खूप सगळं छान चाललेलं असतं, किंवा अचानक म्हणजे कोणाचं तरी घरामध्ये निधन होतं. म्हणजे ह्या गोष्टी आपल्या हातात नसतात खरं तर, आणि अचानक काही माणसं निघून जातात आयुष्यातनं. असं का व्हावं? सोप्या शब्दात हे सांगायचा प्रयत्न करते मी. जेव्हा आपण एक आत्मा असतो, आपण एक आत्मा आहोत, आपण कपडे बदलतो जसं शरीर बदलतो. ठीक आहे. पहिली गोष्ट तर जन्मच का घेतो, कारण आपल्याला काहीतरी एक्सपिरियन्स घ्यायचा असतो आणि त्या एक्सपिरियन्स मधून लर्न करायचं असतं, शिकायचं असतं. सिम्पल एज दॅट. सो आता सपोज माझा आत्मा आहे, त्यांनी ठरवलं की मी खाली जाणार, हे 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 शिकणार आहे. आणि शिकणं म्हणजे आपण काही एव्हरी टाइम चांगलंच शिकायला खाली येतो असं नाही. मला हे शिकायचं की इन्सल्ट केल्यावर कसं वाटतं, मला हे शिकायचं की आईवडील गेल्यावर कसं वाटतं, मला हे शिकायचंय की मला कोणाचं तरी प्रोटेक्शन करायचं आणि मग कसं वाटतं. सो शिकणं हा आत्मा कधी प्लस आणि मायनस मध्ये बघत नाही, म्हणून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असं काही नसतं. बघायला गेलं तर आत्म्याने ठरवलं ना खाली जाऊन आपण इन्सल्टला सामोरं व्हायचं, तर तो खाली जाणार. ठीक आहे. इन्सल्ट करणारे कॅरेक्टर तर पाहिजेत ना. सो सोलला आधीच कॉन्ट्रॅक्ट करून ठेवतो की मी खाली येईन आणि तू मला हेल्प करायचं ही गोष्ट लर्न करायला. सो आय विल गिव्ह यू अ कॉन्ट्रॅक्ट ऍज अ सोल की खाली गेल्यावर या वयोगटात या वेळेला या परिस्थितीत तू माझा इन्सल्ट करायचा आणि मी शिकणार इन्सल्ट केल्यावर कसं वाटतं. त्यामुळे तो माणूस माझ्या आयुष्यात आला. बरं, त्याने मला शिकवलं काय शिकवायचं होतं, इन्सल्ट. मी शिकायला हवं होतं की नाही. मी म्हणते तू माझा इन्सल्ट केला, आता मी तुझ्यावर रिव्हेंज घेणार, मग मी तुझ्यावर रिव्हेंज. आता हा कंटिन्युटी चालू राहते. म्हणजे टेबल टेनिस आपण चालू केलं. म्हणजे आपण म्हणतो की आपल्या आयुष्यामध्ये येणारी माणसं ही काहीतरी एका उद्देशाने आलेली असतात आणि काही उद्देशाने जातात. म्हणजे हे तू सांगितलंस की तुमचं कर्म असतं आधीचं, त्यानुसार ही माणसं आलेली असतात. काही माणसं म्हणजे निधन, मी स्पेशली म्हणेन की खूप अगदी लहान वयात अचानक. माझ्याकडे जेवढे स्टुडंट्स येतात स्पिरिच्युअलिटी शिकायला येतात, ठीक आहे, तर आता 2 स्टुडंट्स आहेत माझे. एकीची 23 इयर्सची मुलगी गेली आणि एकीचं 8 महिन्याचं बाळ गेलं. तो मी विचार करत होते की असेच काय येत आहेत. तर आम्ही ऑटोमॅटिक रायटिंग नावाचा एक प्रकार करतो. ते खूप फेमस आहे. खुर्शीद भावनगरीचं बुक जर तुम्ही वाचलं, लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड, तर अतिशय सुंदर पुस्तक आहे. इट इज अवेलेबल इन गुजराती, हिंदी, मराठी अँड इंग्लिश. सुंदर पुस्तक आहे आणि त्या रॅल्म बद्दल जाणून घेण्यासाठी आणि तिकडच्या लोकांशी कनेक्शन कसं करायचंय. तर आपण हातात पेन आणि कागद घेतो. हे त्याचे पेन्स आहेत, ऑटोमॅटिक रायटिंगचे पेन्स आहेत. आपण पेन घेतो, कागद घेतो आणि वी कनेक्ट टू देम अँड वी स्टार्ट रायटिंग. ते लोक काय म्हणतात ते आपण लिहायला लागतं. म्हणजे असं डिझीज लोकांशी आपण बोलू शकतो जे हयातीत नाहीयेत. असं आपण एंजलशी बोलू शकतो, देवी देवतांशी बोलू शकतो, सोलशी बोलू शकतो, प्लांट्स, वास्तू, तुला काय हवं त्याच्याशी आपण बोलू शकतो. तर ऑटोमॅटिक रायटिंग मध्ये जेव्हा मी एका स्टुडंट जे वारलेले लोक आहेत त्यांच्याशी जेव्हा कनेक्ट केलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की मी हयातीत असेपर्यंत हिनी कधी स्पिरिच्युअलिटीचा मार्ग अवलंबला नसता आणि तिने माझंच सगळं करत बसली असते आणि माझ्याच मागे म्हणजे तिचं आयुष्य गेलं असतं आणि तिचं आयुष्य मला खर्ची करायचं नव्हतं. सो दॅट वॉज माय कॉन्ट्रॅक्ट. आणि मी गेल्यामुळे जो तिला झटका मिळालाय, आता ती स्वतःबद्दल विचार करायला लागली, स्वतःसाठी स्वतःला पॅम्पर करायला लागली, पार्लरमध्ये जायला लागली, तुमच्याकडे यायला लागली. आय एम सो हॅपी. आणि मला खूप ब्लेसिंग्स दिले आफ्टर ऑल दिस ऑटोमॅटिक रायटिंग. सो एक्झिट फालतू कधीच नसते कोणाचीही एक्झिट. तुम्ही खरंच विचार करा, तो माणूस गेल्यावर तुम्हाला कळलं ना की अरे आता हाऊ डू आय लिव्ह बाय माय सेल्फ. आणि हे खूप महत्वाचं आहे. हे सगळे गेम्स आहेत. तुम्हाला तुमचं एकदा पूर्ण आयुष्य बदलतं असं अचानक घरातलं कोणी गेलं तर, जवळची व्यक्ती गेलं, आणि तुमच्यात बदल होतो, मानसिकरित्या खूप बदल होतो. बऱ्याच गोष्टी नव्याने आपण जगाकडे बघायला लागतो, नवीन अनुभव येतात. ही पण ती म्हणजे पूर्ण तुमची लाईफ खूप ट्रान्सफॉर्म करून टाकते. ऍब्सोल्युटली. सो ह्या स्पिरिच्युअलिटी ना
बघण्याचा दृष्टिकोन दाखवतं. स्पिरिच्युअलिटी कधी हे ना दाखवत आता तुम्ही असे पैसे कमवा, तर तुमचं हे करा, हे लिहून तिथे ठेवा. दॅट्स ऑल अ सपोर्ट सिस्टम. ते सगळं काम करतं, बट इट इज अ सपोर्ट सिस्टम. पण सपोर्ट सिस्टम कोणाला? तुम्हाला ना. तुम्ही तर खंबीर पाहिजे. म्हणजे मी हे फक्त करून माझ्या पर्समध्ये ठेवणार, माझ्या ड्रॉवरमध्ये ठेवणार आणि मी काही करणार नाही. अडला हरी काय म्हणतात, गाढवाचे नाही असेल हरी तर मिळेल खाटल्यावर. मिळेल खाटल्यावर. तसं तुम्ही जर बसलात आणि काही कार्य केलं नाही, पुरुषार्थच केला नाही, कर्मच केले नाही, कसं करणार ही गोष्ट? जाता जाता माझा अवनी तुला एक महत्वाचा प्रश्न आहे, शेवटचा प्रश्न असेल हा आपला. काही जणांनी आम्हाला विचारलेलं आहे की वास्तूचा देखील औरा असतो का? आपण औरावरती भरपूर मगाशी बऱ्याच वेळा बोललो. काही जणांना जाणून घ्यायचंय की वास्तूचा देखील औरा असतो का, आणि वास्तूचा औरा खराब झाल्याची काय लक्षण आहे आणि उपचार? अब्सोल्युटली खूप छान प्रश्न आहे ज्यांनी विचारला, त्याला धन्यवाद. वास्तू आता एक घर आहे आणि घरात तुम्ही राहायला आल्यावर मी त्याला वास्तू असं म्हणेन. म्हणजे तुमची एनर्जी त्याला लागली की इट इज वास्तू. इट कुड बी अ स्टोरेज रूम, इट कुड बी अ वेअर हाऊस, इट कुड बी दिस ऑफिस, इट कुड बी माय हाऊस. सो जेव्हा तुम्ही एनर्जी द्यायला सुरू करता त्या वास्तूला, तेव्हा त्या वास्तूला तुमची एनर्जी येते. एक बिल्डिंग बघा, सगळे सारखे फ्लॅट्स असतात, तरी वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये गेल्यावर वेगवेगळी एनर्जी कशी असते. तिथे राहिलेल्या माणसांमुळे ती एनर्जी बनते. त्याच्यामुळे वास्तूचा ऑरा डेफिनेटली असतो. वास्तू काय कुठल्याही ऑब्जेक्ट, तुमच्या मोबाईलचा एक ऑरा आहे, या वॉन्टचा एक ऑरा आहे, या पोस्टरचा एक ऑरा आहे, सगळ्याचा एक ऑरा आहे. दुसरं त्याच्यामध्ये एक बायफर्केशन असं आहे की आता शनिवार वाडा किती शनिवारवाडा भरपूर गोष्टी आहेत त्याच्या, किती फेमस आहे. तर वास्तू सुद्धा एक एंटिटी आहे. इट इज ऑल्सो अ बिंग. मी त्यांना नेहमी वास्तू, आपण ह्युमन बिंग्स आहोत, दे आर वास्तू बिंग्स. जेव्हा ते बनले तेव्हा त्यांची एनर्जी, त्याच्या आतली बाहेरची सगळी एनर्जी, त्या वास्तूने ते सगळं पाहिलेलं आहे. तर ती कधी कधी ती वास्तू इम्प्रिंट्स म्हणतो आपण त्याला आपण गोस्ट इम्प्रिंट्स म्हणतो. ती रिपीट करते. जसं आपण डोक्यामध्ये थॉट्स कसे रिपीट करतो, तसं ती वास्तू रिपीट करत असते. आणि ते आपल्याला कधी ना कधी आपण जर कनेक्ट झालो त्या वास्तूशी, तर बऱ्याच लोकांनी ऐकलंय काका मला वाचवा, अगदी म्हणतो पैंजणांचे बरोबर आहे हे असं होत राहतं. आणि होतं. लायब्ररीत गेलीस कधी, लिटरल प्रॉपर स्कूलची लायब्ररी, एशियाटिक लायब्ररी, तिकडे भयावह नाही वाटत तुला? हो अगदी. खूप काय म्हणतो त्याला, टाचणी पडेल त्याचाही आवाज येण्याने एवढी भयान शांतता असते, वेगळी शांतता असते. ती काही फार प्लेझंट नाहीये. उलट विद्या मिळते, नॉलेज मिळते, सगळं शांतपणे अगदी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन जो तो आपापल्या त्या वाचनात करत असतो आणि आवाज बोलायचं नसतं. अब्सोल्युटली करेक्ट. नॉट इव्हन एक वास्तू, पण वास्तूतले वेगवेगळे. आता ही बेडरूम ह्याची आहे, ही बेडरूम दिराची आहे, ही बेडरूम आई बाबांची आहे. त्यांचे पण बेडरूम्स मध्ये जा, यू विल फील डिफरंट एनर्जीज. कारण ते तिथे बसून काय विचार करतात, ते तिथे बसून त्या वास्तूशी कसं बोलतात, दॅट बिकम्स व्हेरी इम्पॉर्टंट. खूप छान. मला वाटतं आज अवनी बरोबर आपण मारलेल्या गप्पा ह्या तुम्हा सगळ्यांसाठी देखील खूप उपयोगी पडणार आहेत. अवनीने आपल्याला ऑरा म्हणजे काय ते देखील सांगितलेलं आहे. ऑरा बरोबर अजून बऱ्याचशा गोष्टी तिने सांगितलेल्या आहेत. अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या आपण उघडपणे बोलत नाहीत, त्यावर देखील आपल्याला अवनीने छोट्या छोट्या टिप्समधनं, छोट्या छोट्या गोष्टींमधनं खूप उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे. अवनी बरोबर एक दुसरा नवीन विषय घेऊन आम्ही लवकरच भेटू. आमचा आजचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आम्हाला फेसबुकला लाईक करा आणि आमचा इन्स्टा देखील फॉलो करा. धन्यवाद.